एक रात्रीत स्टार बनणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या मागे वर्षानुवर्षाची एक अशी कहाणी दडलेली असते जी कुणालाच दिसत नाही. ही कथा आहे एका अशा मुलाची ज्याच्याकडे ना महागडी किट होती, ना मोठं ग्राउंड, ना ओळखी, पण होतं फक्त एक स्वप्न आणि त्या स्वप्नावर अढळ विश्वास. हा तोच मुलगा आहे ज्यानं लहानपणी तुटलेल्या बॅटनं क्रिकेट खेळलं, धुळीच्या मैदानावर घाम गाळला आणि अनेकदा अपयश पाहूनही हार मानली नाही. घरची परिस्थिती इतकी कठीण होती की कधीकधी क्रिकेटपेक्षा जगणं महत्त्वाचं वाटायचं. पण त्याच्या वडिलांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही. माझा मुलगा एक दिवस क्रिकेटर बनेल. आणि त्या एका विश्वासासाठी त्या मुलाने स्वतःला झोकून दिलं. प्रत्येक सकाळी सराव, प्रत्येक रात्री स्वप्न आणि प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची ताकद. कोणी त्याला ओळखत नव्हतं, कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हतं, पण तो मात्र स्वतःवर विश्वास ठेवत होता. आणि मग आली ती एक रात्र जिथे फक्त 27 बॉलमध्ये त्यानं आपलं आयुष्यच बदलून टाकलं. जे त्याला ओळखत नव्हते त्यांच्याही फोनमध्ये तो दिसत होता. त्याचंही नाव मैदानात गुंजत होतं. पण प्रश्न एक आहे की त्या 27 बॉलपर्यंत पोहोचण्यासाठी त्यानं काय काय गमावलं, किती वेळा तो आतून तुटला आणि शेवटी कसं त्याने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. ही फक्त क्रिकेटची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे संघर्षाची, जिद्दीची आणि एका साध्या मुलाच्या असामान्य प्रवासाची गोष्ट. ही कथा आहे क्रिकेटर मुकुल चौधरीची. आणि विश्वास ठेवा, ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच आज बदलणार आहात. एक गाव होतं राजस्थानमधील झुंझुनू. धुळीनं भरलेले रस्ते, उन्हाने भाजलेली जमीन आणि त्या सगळ्या साधेपणात जगणारं एक छोटंसं गरीब कुटुंब. त्या कुटुंबात 6 ऑगस्ट 2004 रोजी एक मुलगा जन्माला आला. तेव्हा घरात ना पुरेसा पैसा होता, ना मोठमोठ्या सोयी, पण त्या मुलाच्या जन्माने मात्र त्या घरात एक वेगळीच आशा निर्माण झाली होती. त्या मुलाचं नाव होतं मुकुल. मुकुलचा जन्म ज्या घरात झाला तिथे परिस्थिती खूपच कठीण होती, पण स्वप्न मात्र खूप मोठी होती. त्याचे वडील दिवसभर कष्ट करायचे, कधी मजुरी तर कधी छोटे मोठे काम. दिवस कसा जाईल आणि घरात जेवण कसं येईल हेच त्यांच्यासाठी त्यावेळी मोठं आव्हान असायचं. पण या सगळ्या संघर्षांमध्येही त्यांच्या मनात एक स्वप्न कायम जिवंत होतं. माझा मुलगा क्रिकेट खेळणार. त्यांनी स्वतः कधी मैदान पाहिलं नव्हतं, ना त्यांना कधी क्रिकेट शिकण्याची संधी मिळाली होती. पण जेव्हा ते टीव्हीवर सामने पाहायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसायची. त्यांनी मनोमन ठरवून टाकलं होतं, मी नाही खेळू शकलो क्रिकेट, पण माझं लग्न होईल, मला जेव्हा मुलगा होईल तेव्हा माझा मुलगा नक्की क्रिकेट खेळणार. मुकुल अजून लहान होता. त्याला या सगळ्या गोष्टींचं फारसं काही समजत नव्हतं. तो फक्त आपल्या वडिलांच्या शेजारी बसून टीव्हीवर सामने पाहायचा. कधी बॉल हातात घ्यायचा तर कधी एखादी काठी घेऊन बॅटसारखा शॉट मारायचा. वडील त्याच्याकडे पाहायचे आणि हळूच हसायचे, कारण त्यांना माहिती होतं की हे फक्त खेळ नाहीये, हे एका स्वप्नाची सुरुवात आहे. पण वास्तव्य खूप कठीण होतं. घरात पैशांची खूपच कमतरता होती. क्रिकेट किट घेणं तर दूरच, कधी कधी शाळेची फी भरणं सुद्धा अवघड जायचं. मुकुलचे मित्र मैदानावर खेळायला जायचे. त्यांच्या हातात बॅट असायची, बॉल असायचा, ग्लोव्ज असायचे, पण मुकुल तो मात्र दूर उभा राहून फक्त त्यांना खेळताना पाहायचा. त्याच्या डोळ्यांत एक शांत प्रश्न असायचा, मी कधी असं खेळणार. एक दिवस मुकुल खूप शांत बसला होता. त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं, काय झालं. तेव्हा मुकुलने हळू आवाजात उत्तर दिलं, मला पण क्रिकेट खेळायचं आहे. त्याचा तो आवाज खूप छोटा होता, पण त्या शब्दांनी त्याच्या वडिलांच्या मनाला खोलवर स्पर्श केला. त्या रात्री त्याचे वडील झोपले नाहीत. ते फक्त विचार करत राहिले, मी माझ्या मुलाचं स्वप्न पूर्ण करू शकतो का. त्यांच्या हातात पैसे नव्हते, सोयी नव्हत्या, पण जिद्द होती. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक ठाम निर्णय घेतला, काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला क्रिकेट खेळवणार. सुरुवात खूप साधी होती. एक जुनी बॅट, एक साधा बॉल, पण मुकुलसाठी तेच सगळं काही होतं. तो दिवसभर सराव करायचा, कधी रस्त्यावर, कधी मोकळ्या मैदानात. ऊन असो किंवा पाऊस, तो थांबत नव्हता. त्याच्यात एक वेगळी चाग होती. पण इथे एक मोठी अडचण होती. त्याला योग्य मार्गदर्शन नव्हतं. कोण शिकवणार, कोण त्याला योग्य दिशा दाखवणार. त्याच्या वडिलांना हे कळून चुकलं होतं की फक्त जिद्दच पुरेशी नाही, योग्य प्रशिक्षणही तितकंच गरजेचं आहे. मग त्यांनी खूप प्रयत्न करून मुकुलला सिकारमधील एका क्रिकेट अकॅडमीमध्ये पाठवलं. SBS क्रिकेट अकॅडमी. ती अकॅडमी नव्यानं सुरू झाली होती,
मोठ्या सुविधा नव्हत्या, पण मुकुलसाठी तीच त्याची दुनिया बनली. पहिल्या दिवशी जेव्हा मुकुल तिथे गेला तेव्हा त्याच्या डोळ्यात थोडीशी भीती होती, कारण इतर मुलं त्याच्यापेक्षा खूप पुढे होती. त्यांच्याकडे चांगली किट होती, त्यांना आधीपासून कोचिंग मिळालं होतं आणि मुकुल तो अजून सुरुवातीच्याच टप्प्यावर होता. कोचने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, खेळतोस का? मुकुलने मान हलवली. त्यानं बॅट हातात घेतली आणि पहिलाच शॉट मारला. तो परफेक्ट नव्हता, पण त्या शॉटमध्ये काहीतरी वेगळंच होतं, जिद्द. त्या दिवसापासून मुकुलचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. तो रोज 5 ते 6 तास सराव करायचा. थकवा, दुखापत, परिस्थिती काहीच त्याला थांबवू शकत नव्हतं. त्याच्या वडिलांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या, फक्त मुलाच्या स्वप्नांसाठी. कधी स्वतः उपाशी राहिले, पण मुलाला कधी काहीच कमी पडू दिलं नाही. मुकुल आता दिवसेंदिवस सुधारत होता. त्याचा खेळ बदलत होता, त्याचा आत्मविश्वास वाढत होता. तो फक्त क्रिकेट खेळत नव्हता, तो स्वतःला सिद्ध करत होता. पण अजून खूप लांबचा प्रवास बाकी होता, कारण आता त्याला समजायला लागलं होतं, हे फक्त खेळ नाही, हे माझ्या वडिलांचं एक मोठं स्वप्न आहे. सिकरमधील त्या छोट्या अकॅडमीपासून सुरू झालेला मुकुलचा प्रवास आता हळूहळू वेग घेऊ लागला होता. दररोज सकाळी लवकर उठणं, कधीकधी रिकामी पोटाने सरावाला जाणं, तासनतास बॅटिंग आणि विकेट किपिंग करत राहणं, हे सगळं आता त्याच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. मुकुल आता फक्त क्रिकेट खेळत नव्हता, तो स्वतःलाही घडवत होता, स्वतःला तयार करत होता एका मोठ्या स्वप्नासाठी. अकॅडमीमध्ये अजूनही त्याच्याकडे महागडी किट नव्हती, त्याचे ग्लोव्ज जुने झाले होते, शूजही व्यवस्थित नव्हते. पण एक गोष्ट मात्र त्याच्याकडे इतर सगळ्यांपेक्षा जास्त होती, जिद्द आणि जिंकण्याची भूक. कोच आता त्याच्याकडे बारकाईनं लक्ष देऊ लागले होते. एक दिवस प्रॅक्टिस दरम्यान कोचनं त्याला थांबवलं आणि हळू आवाजातच त्याला म्हणाले, मुकुल. तो थोडासा घाबरतच त्यांच्यासमोर उभा राहिला. कोच म्हणाले, तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. त्या एका वाक्यानं त्याच्या मनात जणू काही वादळ उठलं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्यावर इतका विश्वास दाखवत होतं. त्या दिवसापासून मुकुलनं अजून जास्त मेहनत सुरू केली. सगळे खेळाडू सराव करून गेले तरी तो मैदानावर थांबून राहायचा. पुन्हा पुन्हा शॉट्स खेळायचा, विकेट किपिंगचा सराव करायचा. रात्री घरी येताना त्याचे हात दुखायचे, पाय थकलेले असायचे, शरीर पूर्णपणे दमलेलं असायचं, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असायचं. आज मी कालपेक्षा अजून चांगला झालोय, पण आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. एक दिवस अकॅडमीमध्ये सिलेक्शन ट्रायल्स होणार होत्या आणि ती मुकुलसाठी खूप मोठी संधी होती, कारण त्या ट्रायल्समधून पुढे मोठ्या टीममध्ये जाण्याचा मार्ग उघडू शकत होता. त्या दिवशी सकाळी तो मैदानावर पोहोचला, पण त्याच्या मनात प्रचंड तणाव होता. मी खरंच तयार आहे का? ट्रायल सुरू झाली आणि पहिल्याच काही बॉलमध्ये तो नीट खेळू शकला नाही. त्याचा टायमिंग चुकत होता, शॉट्स नीट लागत नव्हते आणि हळूहळू त्याच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. मी अपयशी ठरणार का? त्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर एक चेहरा आला, त्याच्या वडिलांचा. त्यांचा घाम, त्यांचा संघर्ष, त्यांचं स्वप्न. आणि अचानक मुकुलचा आत्मविश्वास परत आला. त्यानं बॅट घट्ट पकडली, एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढचा बॉल आला आणि त्या बॉलवर त्यानं जोरदार शॉट मारला. सीधे बाउंड्री, मग पुढचा बॉल, पुन्हा बाउंड्री आणि मग एकामागून एक शॉट्स. मैदानावर अचानक सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. जो मुलगा काही वेळापूर्वी संघर्ष करत होता, तोच आता आत्मविश्वासाने खेळत होता. जणू काही तो स्वतःला सिद्ध करण्यासाठीच उतरला होता. त्या ट्रायलने त्याचं आयुष्य बदललं. कोच आणि सिलेक्टर्सनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं आणि त्याला पुढच्या लेवलसाठी तयार केलं जाऊ लागलं. पण मुकुलला माहिती होतं, ही फक्त सुरुवात आहे. काही महिन्यांनंतर त्याच्या आयुष्यात एक मोठा निर्णय घ्यायची वेळ आली, जयपूरला जाण्याचा. सिकरमध्ये तो शिकत होता, पण मोठ्या लेवलवर पोहोचण्यासाठी त्याला मोठ्या शहरात जावं लागणार होतं. जयपूर मोठं शहर, मोठ्या संधी आणि त्याचबरोबर मोठा संघर्ष. घरात याबद्दल चर्चा झाली. पैशांची कमतरता होती, राहणं, खाणं, प्रॅक्टिस सगळं महाग होतं. पण त्याच्या वडिलांनी पुन्हा एकदा ठाम निर्णय घेतला, माझ्या मुलासाठी मी काहीही करेन. मुकुल जयपूरला गेला. नवीन शहर, नवीन लोक आणि पूर्णपणे नवीन आयुष्य. पहिल्याच दिवशी त्याला जाणवलं, इथे स्पर्धा खूप मोठी आहे. इथे प्रत्येक मुलगा चांगला होतो, प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडत होता. आणि मुकुल, तो अजूनही त्या छोट्या गावातून आलेला एक साधा मुलगा होता.
सुरुवातीचे काही दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते. कधी रन होत नव्हते, कधी चुका होत होत्या, कधी त्याला स्वतःवरच शंका येऊ लागायची. मी चुकीचा निर्णय घेतला का? पण त्यानं हार मानली नाही. तो रोज स्वतःला सांगायचा, मी इथपर्यंत आलोय, आता मागे फिरायचं नाही. तो सकाळपासून रात्रीपर्यंत सरावच करत राहिला. फिटनेसवर काम केलं, बॅटिंग सुधारली, विकेट किपिंगवर मेहनत घेतली. तो स्वतःला पूर्णपणे बदलत होता. हळूहळू त्याचा खेळ सुधारायला लागला. त्याचा आत्मविश्वास वाढायला लागला आणि लोक त्याच्याकडे लक्ष देऊ लागले. एका सामन्यात त्यानं अशी बॅटिंग केली की सगळे थक्कच झाले. तो फक्त रन करत नव्हता, तो सामना जिंकवत होता. त्या दिवसापासून लोक त्याचं नाव लक्षात ठेवू लागले, मुकुल. जयपूरमध्ये गेलेल्या 4 वर्षात त्यानं स्वतःला पूर्णपणे घडवलं. तो आता तोच मुलगा राहिला नव्हता जो कधी मैदानाच्या बाहेर उभा राहून इतरांना खेळताना पाहायचा. तो आता मैदानावर उतरून सामना बदलणारा खेळाडू बनला होता. पण अजून एक पायरी बाकी होती, मोठ्या स्टेजवर पोहोचण्याची. आणि त्यासाठी त्यानं पुढचं पाऊल टाकलं. तो काही महिन्यांसाठी गुरुग्रामला गेला, दिल्लीकडून खेळण्यासाठी. तिथे स्पर्धा अजून मोठी होती, पण मुकुल आता तयार होता. तो प्रत्येक संधीचा पूर्ण फायदा घेत होता आणि हळूहळू त्याचा प्रवास त्याला एका मोठ्या टप्प्याकडे घेऊन जात होता, ते म्हणजे IPL. जयपूरमधील 4 वर्षांचा संघर्ष, गुरुग्राममधील कठीण स्पर्धा आणि प्रत्येक दिवशी स्वतःला सिद्ध करण्याची त्याची धडपड, या सगळ्यानंतर मुकुल आता अशा टप्प्यावर उभा होता जिथून पुढे फक्त 2च रस्ते होते, एक म्हणजे मोठं यश आणि दुसरा म्हणजे पुन्हा शून्यापासून सुरुवात. त्या दिवसात त्याच्या आयुष्यात एक स्वप्न हळूहळू आकार घेत होतं, IPL. भारतातील प्रत्येक तरुण क्रिकेटरचं स्वप्न, जिथे एक संधी आयुष्य बदलू शकते. पण मुकुलसाठी हे स्वप्न फक्त त्याचं नव्हतं, ते त्याच्या वडिलांचं होतं, ज्यांनी वर्षानुवर्ष कष्ट केले, स्वतःच्या इच्छा दाबून ठेवल्या आणि फक्त आपल्या मुलासाठी जगले. त्या काळात मुकुल घरगुती क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो मैदानावर उतरला आणि त्यानं अशी बॅटिंग केली की सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. फक्त 5 सामन्यात 173 धावा, तेही 198च्या स्ट्राईक रेटनं. प्रत्येक शॉटमध्ये आत्मविश्वास, प्रत्येक रनमध्ये संघर्ष आणि प्रत्येक क्षणात स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द दिसत होती. आता पहिल्यांदाच मोठ्या लोकांनी त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली. हा मुलगा पुढे जाऊ शकतो, पण अजून खरी परीक्षा बाकी होती, IPL ऑक्शन. तो दिवस मुकुल कधीच विसरणार नव्हता. तो आपल्या घरी TV समोर बसला होता, हातात रिमोट होता, पण मनात हजारो प्रश्न होते. माझं नाव इथे येईल का? कोणीतरी मला घेईल का? की सगळं इथेच संपेल? त्याचे वडील त्याच्या शेजारीच बसले होते. ते शांत होते, पण त्यांच्या डोळ्यांतही तितकीच चिंता आणि अपेक्षा होती. ऑक्शन सुरू झालं. एका मागोमाग एक खेळाडू विकले जात होते. मोठी नावं, मोठे आकडे आणि प्रत्येक नावासोबत मुकुलचं हृदय अजून वेगाने धडधडत होतं. आणि मग अचानक तो एक क्षण आला. नेक्स्ट प्लेयर मुकुल चौधरी. जणू वेळच थांबली. त्याचं बेस प्राईज होतं 30 लाख. काही सेकंद गेले, कोणतीच बोली लागली नाही. त्या काही सेकंदात त्याच्या मनात हजारो विचार आले. कोणी घेणार नाही का मला? इथेच सगळं संपणार का? त्याचा श्वास अडकल्यासारखा झाला आणि तेव्हाच अचानक एक आवाज आला, लखनौ. पहिलीच बोली लागली. त्या एका क्षणात मुकुलच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. मग दुसरी बोली आणि मग तिसरी. आणि अचानक सगळंच बदलायला लागलं. 30 लाख, 50 लाख, 1 कोटी. आकडे वाढतच होते आणि मुकुल व त्याचे वडील एकमेकांकडे पाहत होते. त्यांना स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. आणि शेवटी तो क्षण आला. 2,60,00,000. लखनौच्या टीमनं त्याला विकत घेतलं. तो आकडा फक्त पैशांचा नव्हता, तो त्याच्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं उत्तर होतं. तो त्याच्या वडिलांच्या स्वप्नाचं पूर्णत्व होतं. मुकुलच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याच्या वडिलांनी त्याचा हात घट्ट पकडला. दोघंही काहीच बोलले नाहीत, कारण त्या क्षणी शब्दांची गरजच नव्हती. त्या शांततेत सगळं होतं. संघर्ष, त्याग, प्रेम आणि स्वप्न. त्या रात्री त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि मनोमन एकच गोष्ट जाणवली, आपण केलं, आपण खरंच केलं. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. IPLमध्ये सिलेक्शन मिळणं ही फक्त सुरुवात होती. आता मैदानावर उतरून स्वतःला सिद्ध करणं बाकी होतं. मुकुल टीममध्ये सामील झाला. मोठे खेळाडू, मोठं स्टेज, वेगळं वातावरण. पहिल्यांदाच तो त्या जगात उभा होता. तिथे पोहोचण्याचं त्यानं स्वप्न पाहिलं होतं. तो ड्रेसिंग रूममध्ये शांत बसला होता आणि त्याच्यासमोर देशातील आणि जगातील मोठमोठे खेळाडू बसले होते. त्याच्या मनात थोडीशी भीती होती, थोडासा दबाव होता, पण त्याच वेळी त्याच्या मनात एक आवाज उमटला, तू इथे कारणाशिवाय आलेला नाहीस.
त्याने स्वतःला सावरलं, मन शांत केलं आणि स्वतःशीच एक वचन केलं, जेव्हा संधी मिळेल मी ती सोडणार नाही. आता तो क्षण खूप जवळ आला होता. एक सामना, एक संधी जी त्याचं आयुष्य कायमचं बदलणार होती. त्या रात्री त्याला झोपच आली नाही, पण त्याला अजून माहिती नव्हतं की पुढचा दिवस त्याला संपूर्ण भारतात ओळख देणार आहे. स्टेडियमच्या त्या रात्रीच्या प्रकाशात सगळं काही वेगळंच दिसत होतं. आकाशात उंच झगमगणारे फ्लॅडलाईट्स, प्रेक्षकांनी भरलेले स्टेट्स, प्रत्येक बॉलला वाढवणारा तणाव आणि ते सगळ्यात एक सामना सुरू होता. KKR व्हर्सेस लखनौ IPL मॅच. लखनौची टीम बॅटिंग करत होती, पण सुरुवात काही खास झाली नव्हती. एकामागून एक विकेट्स पडत होत्या, रन रेट वाढत होता आणि ड्रेसिंग रूममध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता की आता काय. त्या सगळ्या गोंधळात एक मुलगा मात्र शांत बसला होता. तो म्हणजे मुकुल चौधरी. त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती, पण जबाबदारी स्पष्ट दिसत होती. त्याला माहिती होतं की ही संधी फक्त एकदाच मिळते आणि ती जर हातातून गेली तर पुन्हा कधी मिळेल याची खात्री नसते. त्याचं हृदय धडधडत होतं, पण मन मात्र स्थिर होतं. आज काहीतरी मोठं करायचं आहे हे वाक्य त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होतं. अचानक ड्रेसिंग रूममध्ये आवाज झाला, नेक्स्ट बॅट्समॅन मुकुल. त्या एका वाक्यानं सगळं बदललं. मुकुल उठला. त्याने हळूच बॅट उचलली, ग्लोव्ज नीट केले आणि एक खोल श्वास घेतला. त्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी झरकन गेल्या. लहानपण, त्याचा संघर्ष, त्यांची गरिबी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या वडिलांचा चेहरा. तो चालत मैदानावर उतरला. प्रत्येक पाऊल जड होतं, पण आत्मविश्वास त्याला पुढे नेत होता. पहिल्यांदाच तो इतक्या मोठ्या स्टेजवर उभा होता. समोर अनुभवी गोलंदाज होते, ज्यांनी अनेक स्टार खेळाडूंना पराभूत केलं होतं. प्रेक्षक त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत होते. हा कोण नवीन मुलगा, असा प्रश्न सगळ्यांच्याच चेहऱ्यावर होता. पहिला बॉल टाकला गेला. मुकुलनं शांतपणे डिफेन्स केला. बॉल बॅटला लागला आणि खालीच थांबला. काहीच विशेष घडलं नाही. दुसरा बॉल आला. यावेळी त्यांनी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण टायमिंग चुकलं. बॉल हवेत गेला, पण सुरक्षित पडला. प्रेक्षक अजूनही शांतच होते. ड्रेसिंग रूममध्ये काही जण डोळे लावून पाहत होते. हा टिकेल का, असा प्रश्न हवेत तरंगत होता. त्या 2 बॉल्सनंतर मुकुलच्या मनातही शंका निर्माण झाली, मी इथे टिकू शकतो का. पण तेवढ्यात त्याच्या मनात एक चित्र उभं राहिलं. त्याचे वडील, त्यांचा घाम, त्यांची ती मेहनत, त्यांचं ते अपूर्ण स्वप्न. आणि त्या क्षणी मुकुलच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली. पुढचा बॉल टाकला गेला आणि अचानकच धाड, बॉल सरळ बाउंड्रीकडे धावला. 4 रन. स्टेडियममध्ये हलकासा गजर झाला. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तो फक्त एक शॉट नव्हता, तो आत्मविश्वासाचा पहिलाच आवाज होता. त्या एका शॉटनं मुकुल बदलला. आता तो फक्त टिकण्यासाठीच खेळत नव्हता, तर तो जिंकण्यासाठी खेळत होता. पुढचा बॉल आला. पुन्हा एक सुंदर कव्हर ड्राईव्ह. बॉल गॅपमधून सरळ सीमा रेषेबाहेर. पुन्हा 4. आता प्रेक्षक जोरात ओरडत होते. मुकुल आता पूर्णपणे फ्लोमध्ये आला होता. प्रत्येक बॉलवर त्याचा आत्मविश्वास वाढतच होता. एक बॉल पुल शॉट, एक बॉल स्ट्रेट ड्राईव्ह आणि मग एक मोठा 6. बॉल हवेत उंच गेला आणि थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. स्टेडियममध्ये गडगडाट झाला. जो मुलगा काही मिनिटांपूर्वी शांत होता, तो आता मैदानावर वादळ बनला होता. गोलंदाज गोंधळले होते. त्यांना समजत नव्हतं की हा नवीन खेळाडू इतक्या आत्मविश्वासाने कसा काय खेळतोय. स्कोअरबोर्ड वेगाने बदलत होता. प्रत्येक रनसोबत तणाव कमी होत होता आणि आशा वाढत होती. ड्रेसिंग रूममध्ये सगळेच उभे राहिले होते. सिनियर खेळाडू एकमेकांकडे पाहत होते. हा मुलगा काहीतरी वेगळंच करतोय. लखनौच्या संघाचा मालकही लक्षपूर्वक सामना पाहत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्टपणे दिसत होतं. त्याला कदाचित अपेक्षा नव्हती की 2,60,00,000 घेतलेला हा तरुण खेळाडू इतक्या लवकर स्वतःला असा सिद्ध करेल. पण मुकुलनं आज फक्त स्वतःलाच नाही, तर सगळ्यांच्या अपेक्षांना उत्तर दिलं होतं. मुकुलनं फक्त शॉट्स खेळले नाहीत, त्याने परिस्थिती समजून घेतली. प्रत्येक बॉलचा विचार केला. कुठे अटॅक करायचा आणि कुठे थांबायचं हे त्याला अचूक समजत होतं. त्याच्या खेळात एक परिपक्वता दिसत होती, जी सहसा अनुभवी खेळाडूंमध्ये दिसते. आणि शेवटी फक्त 27 बॉल्समध्ये त्यानं नाबाद 54 धावा केल्या. स्टेडियममध्ये जल्लोष झाला. प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजत होते. तो फक्त एक स्कोअर नव्हता, तो एका संघर्षाची कहाणी होती. त्या प्रत्येक रनमध्ये त्याच्या आयुष्याची झुंज दडलेली होती. लखनौनं तो सामना जिंकला आणि त्या विजयाचा हिरो होता मुकुल. तो मैदानावर उभा होता, थोडा थकलेला, पण डोळ्यांत समाधान आणि अभिमान.
त्याच क्षणी लखनौचा मालक त्याच्याकडे आला. त्याला घट्ट मिठी मारली. वेल प्लेड. त्या 2 शब्दांनी मुकुलच्या सगळ्या मेहनतीचं चीज झालं. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर सगळ्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. मोठ्या खेळाडूंनी त्याला शाबासकी दिली. काहींनी त्याच्या पाठीवर थाप दिली. पण मुकुल मात्र शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. त्याने हळूच फोन काढला आणि पहिलाच कॉल केला आपल्या वडिलांना. फोन उचलला गेला. काही क्षण शांतता होती आणि मग त्या बाजूने आवाज आला, बेटा, आज तू माझं स्वप्न पूर्ण केलंस. त्या एका वाक्यानं मुकुलच्या डोळ्यात पाणी आलं. तो काहीच बोलू शकला नाही, कारण त्या शब्दांमध्ये त्याच्या आयुष्याचा सगळाच प्रवास दडलेला होता. गरिबी, संघर्ष, मेहनत आणि आजचा दिवस. त्या रात्री संपूर्ण देशात एकच नाव चर्चेत होतं, मुकुल चौधरी. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू होती. न्यू स्टार, फ्युचर ऑफ इंडिया, मॅच विनर. कालपर्यंत ज्याला कोणीच ओळखत नव्हतं तो आज सगळ्यांच्या नजरेत आला होता. पण त्या सगळ्या गोंधळातही मुकुलच्या मनात एकच विचार होता, ही फक्त आत्ताशी सुरुवात आहे. त्या रात्रीनंतर सगळंच बदललं होतं. कालपर्यंत कुणालाच माहिती नसलेलं नाव आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये होतं, मुकुल चौधरी. सकाळ झाली. मुकुल उठला आणि हळूच फोन हातात घेतला. स्क्रीन उघडताच तो थोडासा थांबला, कारण त्याच्यासमोर जे होतं ते त्यानं कधीच कल्पनाही केली नव्हती. 500 पेक्षा जास्त मिस कॉल, हजारो मेसेज, सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज. प्रत्येकजण त्याच्याबद्दलच बोलत होता. काही जण त्याचं कौतुक करत होते, काही जण त्याला पुढचा स्टार म्हणत होते, तर काही जण त्याच्या त्या 27 बॉल्समधल्या खेळीचं विश्लेषण करत होते. मुकुल काही क्षण शांत बसला. त्यानं फोन बाजूला ठेवला आणि स्वतःशीच विचार करू लागला, हे सगळं खरंच माझ्यासोबतच घडतंय का? तो हळूच उठला, आरशासमोर गेला, स्वतःकडे पाहिलं आणि हलकसं हसला. कालपर्यंत मी तोच मुलगा होतो, आजही मी तोच आहे. फक्त एक गोष्ट बदलली होती, लोकांची आपल्याला बघण्याची नजर. टीव्ही सुरूच होता. न्यूज चॅनल्सवर एकच नाव झळकत होतं, नवीन स्टार मुकुल चौधरी. गरीब घरातून आलेला हिरो, भारतीय क्रिकेटचा पुढचा चेहरा. सगळीकडे त्याचाच बोलबाला होता. पण त्या सगळ्या गोंधळातही मुकुलच्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? कारण त्याला माहिती होतं, ही फक्त सुरुवात आहे. खरी परीक्षा तर आता सुरू होणार आहे. त्या दिवशी त्यानं पुन्हा एकदा फोन उचलला आणि कॉल केला आपल्याच वडिलांना. फोन वाजत होता. प्रत्येक रिंगसोबत त्यांचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. शेवटी फोन उचलला गेला. काही क्षण दोघंही शांत होते. शब्द सापडत नव्हते, पण त्या शांततेतही खूप काही होतं. मग वडिलांचा आवाज आला, थोडासा भरलेला पण अभिमानाने भरलेला, बाळा, आज गावात सगळे तुझ्याबद्दलच बोलतायत. मुकुल काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याने डोळे मिटले आणि त्याच्या डोळ्यासमोर सगळं झरकन आलं. ते छोटंसं घर, तुटलेली ती बॅट, धुळीचं मैदान, उन्हात घाम गाळणारे आपले वडील आणि त्यांच्या डोळ्यातलं आपल्याबद्दलचं स्वप्न. त्याने हळूच विचारलं, बाबा, तुम्ही खुश आहात ना? त्या प्रश्नानंतर काही सेकंद शांतता होती आणि मग वडिलांचा आवाज आला, आज मी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःवर अभिमान वाटतोय. ते ऐकून मुकुलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, कारण त्या एका वाक्यात त्याच्या आयुष्याचा सगळाच अर्थ होता. त्यानं फक्त स्वतःचंच नाही तर आपल्या वडिलांचं आयुष्य आज बदललं होतं. आणि या सगळ्या कथेतून एक मोठा संदेश आपल्याला मिळतो. स्वप्न पाहणं सोपं असतं, पण ते पूर्ण करण्यासाठी संघर्ष, संयम आणि अथक मेहनत लागते. गरिबी तुमचं स्वप्न थांबवू शकत नाही, जर तुमच्यात जिद्द असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कुणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मुकुलनं शेवटी एकच गोष्ट सिद्ध केली, मोठं होण्यासाठी मोठ्या घरात जन्म घ्यावा लागत नाही, मोठं होण्यासाठी मोठं स्वप्न पाहावं लागतं. आणि म्हणूनच आजही जेव्हा कुणी त्याच्या गावात जाणार तेव्हा लोक अभिमानाने सांगतील, इथूनच एक मुलगा गेला होता ज्याने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. पण ही कथा इथेच संपत नाही मित्रांनो, कारण प्रत्येक छोट्या गावात अजून एक नवीन मुकुल तयार होतच असतो. जर मुकुल चौधरीने हार मानली असती तर आज तो इथपर्यंत पोहोचला असता का? त्याला पुढेही असंच खेळण्याचा चान्स आता मिळेल का? तुम्हाला मुकुलबद्दल काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच लिहा. त्याचा प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि त्याच्यासाठी कॉमेंटमध्ये नक्कीच त्याला प्रेरणा मिळेल, त्याला आनंद होईल, आशीर्वाद मिळेल असे काहीतरी नक्कीच लिहा. भेटूया अशाच एका प्रेरणादायी कथेमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मेहनत करा. धन्यवाद.